त्याच्याहून आता या हा एक पुढचा चार्ट आहे. घरी लिहा म्हणलो होतो, किती जणांनी लिहिले? काही आठवण नाही म्हणा. आता हे जे प्राणी सृष्टी आहे हे कशाहून आहे? हे जे नवीन नंतर त्यांचे हे हा बेस वापरलेला आहे. नंतर शरीर संघटन, शरीर संमिती, देहगो आणि मग त्याच्यावरती मग हे एवढे सारे प्राणी संघ आहेत या बेसवरती. आता ती आता डिटेलमध्ये आता आपल्याला पाहिजे पूर्ण चॅप्टर त्याच्यावरती आहे. आता पहिला जो आहे पोरिफेरा फायलम, रंध्रीय प्राणी संघ. रंध्रीय शब्द ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी मधला, जीवशास्त्रामधला पर्णरंध्रे वगैरे शब्द गेला का? पर्णाग्र, पर्णरंध्रे म्हणजे छोटे छोटे स्पोर्स असतात, छिद्र वगैरे, त्याला रंध्र म्हणतो आपण. मग हे जे प्राणी आहेत त्यांच्या शरीराला भरपूर असं छिद्र आहेत, छोटे छोटे पोकळे येतात, आणि अशा प्रकारच्याच प्राण्यांना आपण काय म्हणतोय? रंध्रीय गट. ते मग सगळे चालेल त्याच्यामध्ये. जास्तीत जास्त समुद्रीय जे जीव आहेत ते सगळे काय या गटामध्ये मोडतात, पोरिफेरा क्लासमध्ये, फायलम मध्ये मोडत असतात. मग त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे एक्झाम्पल आता दिले तुमच्या स्पॉन्जिला. कालच सांगितलं होतं हे स्पॉन्जिला हे काय प्राणीच आहे. त्याचा उपयोग आपण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस साबण वगैरे नव्हते त्यावेळेस जे आहे आंघोळीसाठी स्पंजचा उपयोग करत होते. कारण हे प्राणीच होता तो. त्याला काय डेड करायचं आणि त्याच्यापासून ते स्पंज भेटणार आहे त्यांना. आणि ते स्पंज काय करायचे मग अंग घासण्यासाठी वगैरे वापरत होते पूर्वीच्या काळी. का बर? त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी आहे, पाणी ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता. स्पंज बुडवला ह्याच्यामध्ये तर भरपूर पाणी काय साठवून ठेवणार. मग ती गिलाव्यासाठी वापरत होते. आहे का नाही? स्पंजची कॅपॅसिटी आहे तशी. मग हे जे स्पंज कसे जगायला लागल्यात? ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे स्पोर आहेत काय करल्यात? पाण्यामधूनच ते काय त्यांची सगळे डायजेशन होणार आहे. पाण्यामधले जे काही अक्वाटिक अन्न आहे त्यांना भेटणार ते पाणी अब्झॉर्ब करून आणि पाणी रिलीज करून. मग कालच सांगितलं होतं आपण हे जे त्याच्यामध्ये 2 छिद्र होते बघा, भरपूर छिद्र असणार आहेत त्याच्या वाटेचे. हा जो स्पॉन्जिला, आता इथं स्पॉन्जिला असेल हे बघा, हे अस्क्युलम, हे कॉलर पेशी असतात. कॉलर म्हणजे काय? असे छिद्र असलेल्या पेशी येतात या पद्धतीच्या वरती. छिद्र असलेल्या पेशी असतात. आणि हे जे अस्क्युलम आहे ते जे आहे पाणी काय होणार आहे याच्याद्वारे ऍब्झॉर्ब करणार आहे, आणि अस्टिया जो आहे सोडून देणार पाणी. मग ह्याचे डिटेल मध्ये आपण आता पाहिजे आपला काय. आता पहिला मुद्दा सांगतोय, हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. स्पंज माहितीये का तुम्हाला? स्पंज. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र आहेत छोटे छोटे, त्यालाच रंध्र म्हणतो आपण. पर्णरंध्रे ज्याच्या वाटे काय ऍब्सॉर्प्शन करतायत, रिस्पायरेशन करतायत. वनस्पती, वनस्पती सुद्धा काय रिस्पायरेशन करतात, कारण ती सुद्धा एक ऑर्गॅनिझम आहे. पण आपण काय करतोय? कार्बन डायऑक्साईड सोडतोय आणि ऑक्सिजन घेतोय. ते काय करतात? आपल्या अपोजिट करतात. ते कार्बन डायऑक्साईड घेतायत आणि रिलीज काय करतात? फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ऑक्सिजन रिलीज करतात. मग त्यावेळेस जी पर्णरंध्रे आहेत त्याच्याद्वारे हे रिलॅक्सेशन होणार आहे. मग हे रंध्र म्हणजे छिद्र, मग यालाच काय म्हणतो आपण? रंध्र असं म्हणतो. आणि ह्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणतो. हे छिद्रच आहेत, स्पंज मध्ये असतात. हे बघा दिसायला लागल्यात. ऑस्टिया आणि ऑस्क्युला किंवा ऑस्क्युलम असं त्यांचे 2 नाव आहेत. हे जलवासी प्राणी, पाण्यामध्ये राहणारे आहेत सगळे. त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. समुद्राचं पाणी खारं आहे, खाऱ्या पाण्यात. आणि काहीच प्राणी काय आहेत कमी प्रमाणामध्ये आपल्या गोड्या पाण्यामध्ये, नदीचं पाणी असेल, जे काही आपलं सोर्सेस आहेत गोड्या पाण्याचे त्याच्यामध्ये सुद्धा आढळतात. परत बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित, सममिती आहे का? कोणतं बायलॅटरल आहे का? एक छेद घेतला त्याचा तर समान भागामध्ये विभागणी होते का? आता याचा छेद घेतला मी भरमधातून एका ऍक्सिस मधून, वेगळं स्ट्रक्चर दिसणार आहे. वरी ओबड धोबड आहे, इरेग्युलर शेप आहे, डेफिनाईट काही आहे का विशिष्ट प्रकारचं? नाही. त्याच्यामध्ये जे आहे अविशिष्ट प्रकारची आकृती असममित आहे. म्हणून हे जे आहेत 2 भाग समान होत नाही, त्याला असममित म्हणतो आपण. मग हे कसले प्राणी आहेत त्याचं वैशिष्ट्य परीक्षेमध्ये प्रश्न येतोय की आपले जे रंध्रीय प्राणी आहेत त्यांच्याविषयी माहिती लिहा किंवा संज्ञा स्पष्ट करा. रंध्रीय प्राणी संघ, मग ह्याच्यामध्ये वैशिष्ट्ये आणि त्याचे एक्झाम्पल एवढं लिहिणं आपले 3 मार्कासाठी प्रश्न येतोय बघा. रंध्रीय प्राणी संघ
मग त्याच्यामध्ये वैशिष्ट्य लिहितोय आपण. रंध्रीय म्हणलं की काय, छिद्र असणारे, छोटी छोटी आणि पाण्यामध्ये राहणारे. बहुधा कुठं राहतात हे, समुद्रामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये सुद्धा असू शकतात. यांच्या शरीरावरती छिद्र आहेत छोटी छोटी बरीचशी संख्या, आणि त्यांना काय ऑस्क्युला आणि ऑस्टिया असं म्हणत असतो. परत पुढे स्पंज हा मेन आहे त्याच्या, सायकॉन स्पंज. पुढे या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी, हे बघा कॉलर पेशी येतात त्याच्यामध्ये छिद्र असलेल्या. परत पुढे जे आहेत, या कॉलर पेशीच्याच मदतीने प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात, पाणी ऑब्झर्व करून घेतात, सतत प्रवाहित आहे पाणी त्यांच्यामध्ये. आणि हे प्राणी अर्धात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी, सेडेंटरी अॅनिमल्स असं म्हणतो. आता स्थानबद्ध म्हणजे काय, एका ठिकाणी आले ते प्राणी की त्यांची जी मुवमेंट आहे, डिस्प्लेसमेंट होत नाही, त्याच ठिकाणी ते वाढत असतात समुद्रामध्ये, दुसरीकडे असं जात नाहीत. आणि ह्यांची जी मुवमेंट आहे, याच मुवमेंटला आपण काय म्हणतो, अधात्रीशी. अधात्री कळतं का, एका ठिकाणी कॉन्स्टंट राहणे, स्थिर राहणे, कुठंच हालचाल करत नाहीत. यांच्या स्पंज सारख्या शरीरास कंटिकांचा, शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनचा तंतूचा आधार असतो. कंटिका कशाचा, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, आपला दगड आहे कॅल्शियम कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे की दगड आले कॅल्शियमचे, त्या दगडापासून यांचं जे सेलर स्ट्रक्चर बनलेलं आहे. समुद्रामध्ये कॅल्शियम भरपूर राहणार, साल्ट आहे ते, साल्टी राहणार आहे सगळं वॉटर. त्याच्याद्वारे जे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका, वाळू, वाळू मधला कंटेंट आहे सिलिका, त्याच्यापासून बनलेले असतात. एवढं लक्षात, त्यांचं जे शरीर पूर्ण कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका पासून बनलेलं आहे. यांच्या शरीरात घेतल्या गेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्याचे ते भक्षण करतात. आतमधले जे लहान लहान सजीव आहेत ते तर त्यांचं डायजेशनचं काम करतील, किंवा हे जे पाण्यामधून त्यांना भेटणारं जे काही विटॅमिन आहे, प्रोटीन्स आहेत, फायबर्स आहेत, त्यांची जीवन प्रक्रिया चालण्यासाठी फायदेशीर आहेत, ते ते ऑब्झर्व करून घेतात पाण्याच्या आतमधलं. किंवा लहान जीव अतिशय ते खातायत ते. आणि ऑस्टिया कशासाठी आहे, पाणी शरीरात घेण्यासाठी, आणि पाणी रिलीज करण्यासाठी ऑस्क्युला आहे. ऑस्टिया आणि ऑस्क्युला लक्षात ठेवायचे. ऑस्टिया काय करायला लागले, पाणी शरीरात आत घेते, ऑस्टिया नाव इथं दिसायला लागलं, हे जे आतमध्ये घेऊ लागले. आणि हे जे छिद्र आहे आपलं दुसरं ऑस्क्युला किंवा ऑस्क्युलम, ह्याच्या वाटे काय पाणी रिलीज करणार, आणि त्याच्यामधलं जे काही डायजेस्टिव्ह मटेरियल आहे ते ऍब्झॉर्ब करल, जे काही डायजेशन करून घेईल पचनासाठी त्याला फायदेशीर आहे. आणि जे काही पुन्हा परत पाणी अजून निघून जाणार, हे कंटिन्युअस प्रोसेस चालूच राहणार आहे. कशामुळं, ते प्रवाही आहे सारखंच पाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पाणी साठवून ठेवण्याची. म्हणून हे जे प्राणी आहेत अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य आपलं आढळून येतं. मग त्याची उदाहरणं जर विचारलं, मग कुठं येऊ शकते बघा, हे डिटेल मध्ये म्हणलं वैशिष्ट्य आणि उदाहरणं येईल. आणि ज्या वेळेस एवढंच विचारलेलं आहे की 1 मार्कासाठी, 2 मार्कासाठी, हे जे आपले रंध्रीय प्राणी आहेत, गट रंध्रीय, वर्ग रंध्रीय, फायलम रंध्रीय, यांची उदाहरणं लिहा. मग कोरिलेशन साठी एक देईल, याच्यामधलं देईल उदाहरण, दुसऱ्यामधलं सिलेंट्राटा, त्याचं एक्झाम्पल देईल. हे सिलेंट्राटा आहेत, तर रंध्रीय प्राणी कोणते आहेत असं ते कोरिलेशन, सहसंबंध. परत मॅच द पेअर मध्ये असू शकेल, एका ब्लॉक मध्ये असेल रंध्रीय प्राणी आणि त्याच्या गटामध्ये मग वेगवेगळी नाव असतील, मग ते ओळखून लिहायचं असतं. मग प्रश्न कशा एका पद्धतीने ना याच्या संदर्भामध्ये प्रश्न आला तर आपला ते उदाहरण लक्षात ठेवायचे आहे. सर्वप्रथम जो आपला हे स्पंज आहेत म्हणून सांगायचे, स्पंज, स्पॉन्जिला. परत सायकॉन, त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहेत, यू स्पॉन्जिया म्हणजेच आंघोळीचा स्पंज आहे. हायालो का हायलोनिमा युप्लेक्टला, किती अतिशय अवघड नाव आहेत. सायकॉन, स्पंज जरी लक्षात ठेवलं आंघोळीचा स्पंज, तरी भरपूर झाले. याची 2 उदाहरणं आहेत अतिशय महत्वाचे, सायकॉन आणि आंघोळीचा स्पंज म्हणजे यू स्पॉन्जिया त्याला आपण म्हणतो. आता हे जे आपले कशाच्या विषयी झालेलं आहे, आपलं एक आपला प्राणी संघ आता एक झालेला आहे, कोणता, पोरीफेरा नावाचा रंध्रीय. रंध्रीय म्हणजे काय, रंध्र असते त्यांच्या शरीरावरती अतिशय छोटी छोट्यामध्ये, येतं का लक्षामध्ये. हे झालं एक, आता लिहायचं नाही कोणी. पुढचा जो आहे आपला दुसरा सिलेंटराटा, जो फायलम आहे, याला 2 नाव आहेत बघा. सिलेंट्राटा आणि ऑर मध्ये जे निडारिया. आता इथं निडारिया याच्या स्पेलिंग मध्ये तर कुठंच नाही, सायलेंट आहे ते सी. इकडे बघा स्पेलिंग काय येईल, कोलिएंटेराटा लिहिताना. आता तुम्ही काय ह्याच्या मराठीचे ते मला काही अडचण नाही, पण ज्यावेळेस सेमीचे असतील
त्यावेळेला म्हणताना सिलेंट्राटा म्हणायला लागलोय, आणि आहे काय स्पेलिंग ऍक्च्युअल जर आपण प्रोनाउन्सिएशन करण्याचा प्रयत्न केला तर कोलिएंट्राटा. आणि इकडे जे आहे काय आपला निडारिया, सी सायलेंट आहे, सी एन आहे. बरेचसे आपले सायकोलॉजी पी एस वाय, पीचा उच्चार करतोय का नाही, असे बरेचसे वॉक, वॉल्क, वॉक आहे एल सायलेंट आहे, टॉक एल सायलेंट आहे. असे बरेचसे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये काही वर्ड सायलेंट अवस्थेमध्ये असतात. मग इथे सुद्धा हे निडारिया आणि सिलेंट्राटा एकच नाव आहे ऑर मध्ये. मग ज्या वेळेला तुम्हाला म्हणलं निडारिया वर्गाचे, फायलम निडारियाचे वैशिष्ट्य लिहा, तरी हेच लिहायचे आहेत. आणि सिलेंट्राटा गटाचे वैशिष्ट्य लिहा म्हणलं तरी तेच लिहायचे. किंवा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सिलेंट्राटा गटालाच अजून दुसरं कोणतं नाव आहे, किंवा निडारिया गटाला अजून दुसरं कोणतं नाव, ऑर मध्ये दोन नावात एका मुलांची दोन सुद्धा नाव असू शकतात बघा. असतात का नाही, सोन्या, मोन्या, टिल्ल्या असतात का नाही, पिंट्या, स्वप्नील, परत काय तुझं घरी कोणतं नाव ते असेल नाव आहे का नाही, कोणतं नाव तुझं, जे नाव असेल ते. संतोष तुझं एकच आहे का नाव, दुसरं नाही घरी, टिल्ली आहे का. असे टोपण जशी नावात तशी त्या सिलेंट्राटालाच निडारिया म्हणतो आपण, निडारियालाच सिलेंट्राटा. सिलेंट्राटा ऑल्सो कॉल्ड ॲज निडारिया, निडारिया ऑल्सो कॉल्ड ॲज सिलेंट्राटा. आलं का लक्षामध्ये, दोन नावं. आता याच्यामध्ये जे आहे हे जे प्राणी आहेत, आकार कसा यांचा दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखे असतात. एक तर दंडाकृती असतात किंवा छत्रीच्या आकार. आता जे दंडाकृती आहेत त्यांना काय म्हणायचे, दंडाकृती शरीर असेल तर त्यांना बहुशुंडक म्हणतो आपण. आणि जे छत्री आहे त्याला काय म्हणायचे आपण, छत्रीच्या आकाराचं असलं की त्याला छत्रिक, छत्रीच्या वरून जे छत्रीच्या आकाराचं दिसायला लागलं त्याचं स्ट्रक्चर त्याला छत्रिक म्हणतो आपण. आणि जे दंड आकाराचा आहे, दंडगोल वगैरे त्या पद्धतीचा आहे त्याला काय म्हणतो आपण, दंडाकृतीला बहुशुंडक, एकापेक्षा जास्त दंड आहेत त्याला, भुजा येतात त्याला. या पद्धतीचे पहिलं जे वैशिष्ट्य आहे त्याला बहुशुंडक आणि छत्रिक अशा दोन प्रकारामध्ये आपला सिलेंट्राटा निडारिया. पाण्यामधला जलीय, नर मादी दोन्ही असते की त्याच्यामध्ये. आता हे झालं बहुशुंडक आणि छत्रिक, हे प्राणीच आहेत बरं का, हे अतिशय स्मॉल साईज मध्ये आहेत. परत पुढचं जे आहे याच्यामध्ये हे बहुतेक समुद्रात, आता पहिल्याची बी सुद्धा कसले आहेत, ऍक्वाटिकच होते. हे दोन स्वप्नील बोल नका रे. याच्या अगोदरचा रंध्रीय जो गट होता ते सुद्धा कुठे आढळला, ते आपल्याला पाण्यामधलाच वर्गातो, जलीय वनस्पतीच्या त्या ऍक्वाटिकच प्लॅन्ट आहेत. आता पुढे जे आहे हे सुद्धा कुठले आहेत, आता पाण्यामध्येच आढळणार आहेत. ह्याचा दुसरा पॉईंट काय म्हणतात, हे जास्तीत जास्त प्रमाणात कुठे आढळतात, पाण्यामध्ये. काही मोजके प्राणी गोड्या पाणी म्हणजे काय साल्टी वॉटर मध्येच जास्त आढळतात, पण मे बी कदाचित काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. पुढे यांचे शरीर अरीय संमित आणि द्विस्तरी असते. याच्या अगोदरचे जे रंध्रीय होते आपण वेन कंपॅरिझन त्याला एका ह्याच्यामध्ये आपण तुलनात्मक दृष्टीने जर अभ्यास केला, रंध्रीय कशा आहेत आणि सिलेंट्राटा निडारिया कशा आहेत, ते कसे होते आपले, त्यांचे शरीर कसं होतं असंमित, कसं स्ट्रक्चर डेफिनेट शेप काही नव्हता त्यांना. पण हे जे आहेत काय आहेत, अरीय संमित म्हणजे एका छेदातून, एका अक्षातून जर त्यांना विभागणी केली तर त्याचे दोन समान भाग होऊ शकतात, त्याला द्विसंमित म्हणतो. आणि बरोबर एकाच अक्षातून काही असा एकच अक्ष पकडा लागतो की त्याच्यातूनच काय होतात, त्याचे समान भाग होतात, अन्यथा वेगवेगळे भाग होतात. मग ती जो ओरिजिन पॉइंट आहे त्याच्यापासून मग ह्याची काय दाखवत आहेत, द्विसंमित बी आहेत आणि अरीय संमित ही कोणती प्राणी त्याच्या या गटामधली आपल्या निडारिया सिलेंट्राटा गटामध्ये, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. परत पुढे गेलो आपण, शुंडकाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी. हे जे शुंडके आहेत, बहुशुंडके म्हणलं होतं, हे शुंडके हे काय कॅप्चर करण्यासाठी आहेत आणि संरक्षण प्रोटेक्शन साठी सुद्धा आहेत. ते भक्ष्य पकडून खाण्यासाठी, प्रेडिएटर्स शिकारी आणि संरक्षणासाठी सुद्धा त्या शुंडकाचा उपयोग होत असतो, हे सांगायचे आपला. दंश पेशी, ह्याच्यामध्ये दंश करणे म्हणजे काय, आपले ते भक्ष्य आहे त्याला चावा घेण्यासाठी, दंश करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. परत
त्याच्या संरक्षणासाठी उपयोग करतात. उदाहरणं कोणकोणती आहेत? जलव्याल म्हणजेच हायड्रा, पाण्यामध्ये असणारी वनस्पती. सी अॅन्युमन म्हणजे समुद्रामधलं फुल, ते प्राणी आहेत बरं काय, पण नाव आहेत त्याला असे. पोर्तुगीज मॅन वॉर फायसेलिया आणि जेलीफिश आपला मासा, जेलीफिश जेली सारखा असा तंतू सारखं स्ट्रक्चर त्याचं, आणि प्रवाळ कोरल्स याच्यामध्ये मोडतात. उदाहरणं सुद्धा लक्षात ठेवायच्या. रंध्रीय म्हणलं सायकॉन लक्षात ठेवायच्या. स्पंज स्पॉन्जिया, यू स्पॉन्जिया आंघोळीचा स्पंज, ते प्राणी आहेत. परत ज्यावेळेला आपण कोणते प्राणी, दुसरा जो गट आहे आपला फायलम क्लास 2 हा सिलेंट्राटा निडारिया, त्याच्यामध्ये जे आहेत हे काय प्राणी कसे आहेत? समुद्रातच आढळतात. कसे आहेत? परत छत्रिक आणि बहुशुंडक दोन. परत जे छत्रीसारखा भाग आहे त्याला छत्रिक म्हणायचे. जे दंडगोल आकृती आहेत त्याचा उपयोग काय करतात? जे शुंडकाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी किंवा दंश करण्यासाठी, संरक्षणासाठी, दोन्ही त्याचे उपयोग आहेत. परत ह्याचे उदाहरण लक्षात ठेवायचे आहे. हायड्रा जलव्याल, समुद्र फुल. परत पोर्तुगीज मॅनवॉर फायसेलिया आणि जेलीफिश प्रवाळ इत्यादी काय आहे त्याचे उदाहरण आहेत. आपण तुलनात्मक दृष्टीने जर याचा अभ्यास करायला लागलो तर दोन्हीचं काय करायचं? ऍट ए टाइम हा कोणता गट आहे, ते कोणत्या गटामध्ये, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याची उदाहरणं काय, ह्याचे उदाहरणं काय. ते रंध्रीय गट जो आहे त्याच्यामध्ये सगळे समुद्र येतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे समुद्रीच आहेत. रंध्रीय गट आणि आपला सिलेंट्राटा निडारिया गट समुद्री प्राण्यांचा आहे. त्याची जी सममिती आहे, म्हणजे काय, शरीर कसं आहे त्याचं असममित आहे. रंध्रीय मधलं स्पंजचं कसं वेडवाकडा आहे, डेफिनाईट नाही. आणि ज्यावेळेला आपण म्हणू कन्सिडर सिलेंट्राटा निडारिया फायलम, तर त्याच्यामध्ये कसलं आहे, ह्याचं जे शरीर आहे कसं आहे? बायलॅटरल आहे, सममित आहे. दोन ह्याच्यामध्ये द्विसंमित ही दाखवते आणि अरीय सममित, एका अक्षामधून जर काढलं तर दोन समान भाग व्हायला लागल्यात. आणि बरोबर लिंग स्टार फिश काल आपण उदाहरण पाहिलं होतं बघा, एका अक्षामधून काढलं कुठूनही काढा समान दोन भाग होत होते त्याचे. अशा पद्धतीचे ह्याची कॅरेक्टर, त्याची उदाहरणं, ह्याची उदाहरणं लक्षात ठेवलंच पाहिजे आपण. कोणतं काय मॅच द पेअरला काय आहे ना, ह्याच्यामध्ये काय ना, MCQ मध्ये सहसंबंधामध्ये कुठेही ठिकाणी येईल, किंवा त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, कन्सेप्ट क्लिअर करा, संज्ञा स्पष्ट करा, टिपा लिहा. कुठेही येऊ द्या, आपला लिहिता आलं पाहिजे. लिहा. चला पहिला जो आहे, आता डिटेल मध्ये चाललोय आपण. पहिला जो आपला फायलम आहे रंध्रीय प्राणी संघ, त्याचे